हाय गाईज. तर मी असं ऐकलंय की डीमार्टमध्ये ना वेनसडे थर्सडेला नवीन स्टॉक भरतात ते लोक. तर नवरा माझा लास्ट टाइम मला म्हणाला होता की अगं आपण वेनसडे किंवा थर्सडेला जाऊया, काय घ्यायचं तुला सामान वगैरे भरायचं असतं तेव्हा. तर मी म्हणाली हो ठीक आहे. पण असे भरपूर बुधवार गुरुवार गेले, माझ्या हस्बंडला काही मुहूर्त मिळत नव्हता. सो मी आज सकाळी गेली, एकटीच गेले. मी डीमार्टला गेले होते. मी त्याला म्हणाली आज गुरुवार आहे, काहीतरी नवीन स्टॉक आला असेल, मी छान काही मिळालं तर घेऊन येते आणि सामान तर मला घ्यायचंच होतं. तर तो म्हणाला हो. तर त्याला माहिती आहे त्याची अति उत्साही बायको जेव्हा भर दुपारी उन्हातनं येणार आहे तेव्हा ती हेच म्हणणार आहे की अरे खूप ऊन होतं रे, उगाच गेली, मला चक्कर येते, माझं डोकं दुखतंय. तर त्याने ना बिचाऱ्याने हे सगळं दही, ताक, लस्सी अशा गोष्टी ब्लिंकिटवरनं मागून ठेवल्या होत्या. मी घरी आली, बसली आणि तो किचनमधनं एक ग्लास घेऊन आला, त्याच्यामध्ये ताक होतं. मला सांगतो घे ताक मागवलं मी तुझ्यासाठी, मला माहिती आहे तू खूप उन्हातून आली आहे, मॅडम दमल्या असतील, ऊन असेल बाहेर खूप. मग मी प्यायली, मला सुद्धा बरं वाटलं खूप. तर तुम्हाला सांगतो या दिवसामध्ये हायड्रेटेड राहणं खूप गरजेचं आहे, गरमी सुरू झाली आहे. आणि या छोट्या गोष्टीच लाईफ खूप आपल्याला हॅपनिंग बनवत असतं. छान वाटलं खूप की त्या छोट्या छोट्या गोष्टी तर माझी काळजी घेतोय, छान वाटलं मला. आणि मग नंतर मला सांगितलं की संध्याकाळी गेली असतीस तरी चाललं असतं, एवढ्या लवकर काही स्टॉक संपत नाही बाळा.